ग्रामपंचायतमधील बेकायदेशीर कृत्ये, भेदभाव आणि पक्षपात यासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले। हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील अनेक वॉर्डमध्ये बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत व ग्रामपंचायतीमधील पीडीओ नियमित उपस्थित न राहिल्याने उतार्यांसह महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे। या व्यतिरिक्त मालमत्तेचे संगणकीकृत रेकॉर्ड देतेवेळी भेदभाव करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य डी.बी. पाटील यांनी केला आहे। आम्ही सर्व हिंडलगा ग्रामपंचायतीचे मेंबर्स उपाध्यक्ष आहेत। आमच्या सगळ्यात सिनियर मेंबर जवळजवळ 7 वेळा निवडून आलेले विठ्ठल देसाई साहेब आहेत की आमच्या हिंडलगा ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्या आहेत आणि या अनेक समस्यांना आम्ही तोंड देत असताना लोकांना पब्लिकला योग्य तो न्याय मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे सीईओ साहेबांना की त्याच्या पाठीमागचं कारण आणि उद्देश असा आहे की आम्हाला असलेले जे पीडीओ आहेत हे पीडीओ 3 ठिकाणी जॉब करतात, त्यामुळे त्यांना एका ठिकाणी जास्त वेळ देता येत नाही। सेक्रेटरी तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेली 1 वर्षापासून नाही आहे, क्लर्कला पोस्टसुद्धा तिथं वेकंट आहे आणि त्यामुळे पब्लिकची कामं होत नाहीत। आणि आता नुकताच या सरकारने टॅक्स भरपूर भरमसाठ वाढ केलेली आहे, त्यामुळे त्याचासुद्धा पब्लिकला त्रास होत आहे आणि हे टॅक्ससुद्धा कमी करण्यात यावं आणि गावामध्ये स्वच्छता राहावी, केर कचरा जो आहे हा व्यवस्थित काढला जात नाही, तोही काढण्यात यावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि पब्लिकची कामं जे आहेत, फॉर एक्झाम्पल आता टॅक्स भरायला जात असताना ऑनलाईन टॅक्स झाल्यामुळे की तिथं कॉम्प्युटर उताराशिवाय टॅक्स भरून घेतलं जात नाही आणि कॉम्प्युटर उतारा आम्ही जेव्हा करतो तेव्हा 6-6 महिने 8-8 महिने कॉम्प्युटर उतारा लोकांना मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय दूर व्हावी हीच आमची ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने ही मागणी आहे। पीडीओ कोण आहे तुमचे? पीडीओ कडिमणी साहेब हे 3 ठिकाणी आहेत, तालुका पंचायतीला आहेत, हिंडलगा ग्रामपंचायतीला आहेत आणि त्या व्यतिरिक्त मुदगा ग्रामपंचायतीला आहेत। आणि आमची हिंडलगा ग्रामपंचायत फार मोठी आहे, जवळजवळ 35 सभासद आहेत, सदस्य आहेत आणि या 35 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला फुल टाईम पीडीओ असावा अशी आमच्या सर्वांची विनंती आहे की जेणेकरून पब्लिकचं काम लवकरात लवकर केलं जाईल। बहुतांश विकास व देखभालीचे काम ठप्प झाले असून अत्यंत आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यंत्रणेकडे साफ दुर्लक्ष झालं आहे, अशा अनेक तक्रारींचे निवेदन यावेळी देण्यात आले। सेक्रेटरी आणि ग्राम अभिवृद्धी अधिकारी नियमित पंचायतीला येण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी चेतना अगसगेकर, विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, रेणुका भालकांडे, अशोक कांबळे, गजानन बांदेकर, अलका कित्तूर आणि प्रेरणा मिरजकरसह आदी उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।